आनंदाला भेटायला आलो होतो. गेले 2 दिवस कुठे दिसला नाही म्हणून आज चौकशी करावी म्हणून आलो होतो. अवघरात नाहीये. कालच मित्राच्या लग्नासाठी उशीरला गेलाय. मग ते दुपारपर्यंत येईल. मग शिवकुमार कुठे गेले? तुम्हाला फक्त भाऊलाच भेटायचं होतं ना? हे तुझा माझेच मित्र आहे. ते सुद्धा कामासाठी बाहेर गेले. दादासाहेब तुझ्या रस्त्यातच भेटले. म्हणजे एकूण काय हीच वेळ योग्य आहे तर काय दिसत नाही तुझा? यावेळी तुझ्या आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे. तेव्हा आपल्याला मन मोकळेपणाने गप्पा मारण्यास काहीच हरकत नाही. बरं तुमच्यावर गप्पा मारीत शोभत नाही मला. ठीक आहे. निदान 2 मिनिटं आपण माझं म्हणणं तरी ऐकून घे. एवढं काय सांगणार आहे तुम्हाला? बरेच दिवस माझ्या मनात घर करून राहिलेली एक गोष्ट मी तुला बोलून दाखवणार आहे. किती दिवस तरी बोलण्यासाठी योग्य वेळ पाहत होतो पण त्याची वेळच आली नाही आणि ही वेळ अगदी योग्य आहे. लवकर काय ते सांगू मोकळा हो. सांगतो पण तरी सुद्धा भीती वाटते मला. याबद्दल आनंदाजवळ बोलणार होतो मी पण धीरच झाला नाही. कारण तो पहिला जीवलग दोस्त आणि आपल्या गोष्टी मित्रांजवळ बोलणं इष्ट वाटलं नाही मला. भाऊला मोबाईल काय एवढं? काय लवकर सांग. वर्षभर तुझ्या प्रीतीने हैराण झालो मी नंदा. माझं प्रेम झालंय तुझ्यावर आणि तुझी समज असल्यास मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. यासाठी हिंमतच कशाला हवी? अगं तू रागावशी म्हणून इतके दिवस आज त्या जळत राहिलो मी. म्हटलं आज बोलून टाकावं. स्वतःच्या मनाची जळावती मुखाने बाहेर टाकल्याशिवाय माणसाच्या हृदयाला शांतता मिळत नसते नंदा. चांगलं वाटले नंदेराव. तुला तर माझं प्रेम आहे आणि मी त्याच्यावर लग्न करणार आहे. नंदा अगं तुला पेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे